मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत लखपती दीदी ॲपमध्ये काम करत असताना आपले काम किती राहिले आहे आणि किती पूर्ण झाले आहे याची माहिती बऱ्याचशा युजर्सना समजत नाही। त्यासाठी आज आपण याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपला ॲप अपडेशनला आलेला आहे तर आपण ॲप अपडेट करूया। तर युजर्स काय करतात, जेवढे मेंबर दिसले तेवढे मेंबर्सची माहिती भरतात, पण बऱ्याच वेळा काही मेंबरची माहिती भरूनही ते अप्रूव्हलला पाठवत नाहीत। माहिती पेंडिंग दाखवतं आणि मग त्या युजर्सना ब्लॉक स्तरावरून मेसेजेस येतात की तुमची एवढ्या मेंबर्सची माहिती भरायची राहिली, पण त्यांना नेमकं कळत नाही की आपली माहिती काय राहिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, टास्क नावाचा ऑप्शन आहे। टास्क नावावर जर तुम्ही क्लिक केलं, या ठिकाणी पहा कंप्लीटमध्ये 82 दिसत आहेत, इनकम्प्लीटमध्ये 1 दिसत आहे आणि रिजेक्टमध्ये 0 दिसत आहे। तुम्हाला जे टार्गेट आहे ते 100% टार्गेट हे कंप्लीटमध्ये आलं पाहिजे, इनकम्प्लीट आणि रिजेक्टमध्ये 0 दिसलं पाहिजे। या ठिकाणाहून आपल्याला क्वार्टर चेंज करून पाहायचं आहे की कोणत्या क्वार्टरची माहिती किती भरली आणि कोणत्या क्वार्टरची माहिती किती भरायची राहिलेली आहे। तर पाहू शकता या तिसऱ्या क्वार्टरमध्ये 84 मेंबर्स दाखवत आहे, एक इनकम्प्लीट दाखवत आहे आणि पहिल्या क्वार्टरमध्ये 85 मेंबर दाखवत आहे। याचा अर्थ काय की आपली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरची माहिती भरायची राहिलेली आहे। इनकम्प्लीटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या मेंबरची माहिती इनकम्प्लीट आहे। मग ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीवर क्लिक करून आपल्याला या मेंबरची माहिती कंप्लीट भरून ही सबमिट करायची आहे। आता ही माहिती कशी भरायची आहे हे तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा फिल्टर नावाचा ऑप्शन आहे। या फिल्टरवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला अप्रूव्हलला पाठवायचे किती मेंबर राहिलेत हे दिसणार आहे। या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीटेडवर क्लिक केलं तर पहा ते आपल्याला दिसू शकतं। त्यानंतर अप्रूव्हल किती महिलांचं झालं ते पण आपल्याला या ठिकाणाहून दिसणार आहे। तर या ठिकाणाहून आपल्याला चेक करायचं आहे की आमचे किती मेंबर भरायचे राहिलेले आहेत। आता या ठिकाणी पहा मेंबर्सवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणाहून आपण प्रत्येक क्वार्टर चेक करू शकतो। तर या आता चौथ्या क्वार्टरची माहिती कशी भरायची आहे याची पण माहिती आपल्याला आहे। तर या ठिकाणी प्लस बटनवर क्लिक करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला यसवर क्लिक करायचं आहे आणि हे मेंबर्स जे दिसत आहेत हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि प्रत्येक मेंबरची माहिती या ठिकाणाहून आपल्याला भरायची आहे। तर आशा करतो की तुम्हाला आपले किती मेंबर्स आणि कोणते मेंबर्स भरायचे राहिलेत याची माहिती समजलेली असेल। या ठिकाणी आपण थांबूया, परत भेटूया अशीच एक नवीन माहिती घेऊन। थँक्यू।